आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात धारदार शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे। या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2 ने सातपूर परिसरातून धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला जेरबंद केले आहे। पोलीस आयुक्त संदीप कळणिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की हॉटेल जलसा सातपूर परिसरात एक तरुण धारदार कोयता घेऊन फिरत आहे। त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुडीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि वाल्मिक चव्हाण यांनी बोरा ट्रान्सपोर्ट कंपनी समोरील ITI ते स्वारबाबा नगर रस्त्यावर सापळा रचला। संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 500 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। चौकशीत त्याने आपले नाव ललित हरीश बल्लक, वय 19, राहणार फुलेनगर, पंचवटी असे सांगितले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।